फर्स्ट चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहोत, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. या चॅप्टर मध्ये आपल्याला कंटेंट्स कुठले कुठले आहेत किंवा आपल्याला या चॅप्टर मध्ये काय काय पाहायचंय. फर्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ रिजिड बॉडी, इलास्टिक अँड प्लास्टिक बॉडी ETC. सेकंड आहे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. नेक्स्ट आहे स्टँडर्ड स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील अँड टॉर्क स्टील. नेक्स्ट आहे डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ऍक्सियल फोर्स. कन्सेप्ट ऑफ कॉम्पोजिट सेक्शन, कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर स्ट्रेसेस आणि इंट्रोडक्शन टू स्ट्रेन एनर्जी अँड इट्स टाइप. तर वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण ऑल थेरॉटिकल पार्ट आणि ऑल मॅथमॅटिकल पार्ट आपण काय करणार फुलफिल करणार आहोत दिस चॅप्टर किंवा या चॅप्टरचा. फर्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ रिजिड बॉडी. आता फॉर एक्झाम्पल बॉडी. बॉडी म्हणजे काय असणार आहे थोडक्यात फॉर सिव्हिल इंजिनियर आपल्यासाठी बॉडी म्हणजे काय असणार आहे, एखादं स्ट्रक्चर असणार आहे लक्षात, किंवा एखादं मटेरियल असणार आहे किंवा एखादा मेंबर असणार आहे. हा जो काही स्ट्रक्चर आहे किंवा एखादा मेंबर आहे त्याला आपण सध्या आपल्या भाषेत किंवा इन जनरल वर्ड्स आपण काय म्हणत बॉडी म्हणावं. तर ती जी काही बॉडी आहे स्ट्रक्चर मधली किंवा इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट तर ती कुठल्या कुठल्या टाइपची असू शकते. त्याचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे इलास्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी अँड रिजिड बॉडी. देन वन बाय वन आपण प्रत्येकाची डेफिनेशन पाहणार. फर्स्ट आहे इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी म्हणजे काय असेल, इलास्टिक बॉडी और इलास्टिक मटेरियल, a body or elastic material regain its original dimension when the external load is acting on it and it is completely removed is called as elastic body. तर बेसिकली इलास्टिक बॉडी किंवा इलास्टिक मटेरियल आपण कशाला म्हणणार आहोत, तर एखादं असं मटेरियल असेल की ज्याच्यावरती आपण पहिल्यांदा काय करणार फोर्स हा अप्लाय करणार आहोत. त्याला आपण इथं काय वर्ड वापरलेला एक्सटर्नल लोड ऍक्टिंग असा वर्ड आपण त्याला काय केलेला वापरलेला. देन इट्स रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे ज्यावेळेस तो फोर्स आपण काढून घेऊ तो काढून घेतल्यानंतर तो परत काय होणार त्याच्या ओरिजिनल डायमेन्शनला येणार आहे किंवा साईज अँड शेप मध्ये येणार आहे. तर असे जे काही मटेरियल्स असतील किंवा अशा ज्या काही बॉडीज असतील त्याला आपण काय म्हणणार इलास्टिक बॉडी म्हणणार. सिम्पली जर ह्याला डिफाईन करायचं म्हणलं तर बॉडी और मटेरियल which regain its original size and shape after the removal of external loads. असंही सिम्पली तुम्ही काय करू शकता त्याला डिफाईन करू शकता. डेफिनेशन परत एकदा बघा. A body or elastic material regain its original size and shape after the removal of external load or when the external load is removed. अशी तुम्ही सिम्प्लिफाईड डेफिनेशन त्याची करू शकता. ह्याच्यामध्ये जे रेड वर्ड्स आपण मेन्शन केलेले आहेत रेड वर्ड्स तुमचे काय असणार आहेत डेफिनेशन साठी इम्पॉर्टंट असणार आहेत. ते डेफिनेशन मध्ये येणं मस्ट आहे. तर तुम्हाला त्या डेफिनेशनचे 2 पैकी 2 मार्क हे फुलफिल होणार आहेत. मग असे जे काही मटेरियल्स आहेत आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ते मटेरियल्स कुठले आहेत, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे रबर बँड. पण आपण रबर हे शक्यतो काय करत नाही सिव्हिल मध्ये वापरत नाही किंवा कुठलं मटेरियल म्हणून आपण युटिलाइज करत नाही आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये. मग आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये असे इलास्टिक मटेरियल कुठले कुठले आहेत, तर माइल्ड स्टील आहे, त्यानंतर कॉपर आहे, त्यानंतर अल्युमिनियम आहे, त्यानंतर ब्रास आहे. जेवढे काही तुमचे मेटल्स आहेत ते मॅक्झिमम मेटल्स तुमचे काय ऍज अ इलास्टिक मटेरियल म्हणून आपण ते युटिलाइज करतो. लक्षात ठेवा माइल्ड स्टील आपण कुठे युटिलाइज करतो, हॅलो माइल्ड स्टील आपण वापरतो का कुठं, टेबल्स वगैरे. माइल्ड स्टील आपण काय करतो केबल्स मध्ये किंवा ऍज अ बीम मध्ये रेनफोर्समेंट म्हणून आपण काय करतो प्रोव्हाइड करतो. तर अशा पद्धतीनं जे काही मटेरियल आहे मेटल पासून तयार केलेलं ते मटेरियल शक्यतो काय असणार आहे आपलं इलास्टिक मटेरियल म्हणून आपण युटिलाइज करणार. मग कुठल्या मटेरियलला इलास्टिक मटेरियल म्हणायचं हे आपण कसं डिसाइड करणार आहोत, तर ते आपण जे आपले प्रॅक्टिकल्स आहेत
त्या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, हे सगळं चेक करणार आहोत आणि प्रत्येक मटेरियलला आपण काय करणार आहोत, एक स्पेसिफिक टाईप किंवा क्लासिफिकेशन त्याचं मेन्शन करणार आहोत. हे क्लासिफिकेशन आपण 3 मध्ये मेन्शन करणार आहोत, इलास्टिक, प्लास्टिक आणि रिजिड. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी सिम्पली डिफाईन जर करायचं असेल तर ह्या इलास्टिक बॉडीच्या अपोजिट तुमचं काय असणार आहे, प्लास्टिक बॉडी असणार आहे. म्हणजे इलास्टिक बॉडी ह्या काय होतात, त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये येतात, पण प्लास्टिक बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये येऊ शकत नाही. अशा बॉडीला आपण काय म्हणणार, प्लास्टिक बॉडी म्हणणार. मग प्लास्टिक बॉडी जर डिफाईन करायचं असेल तर त्याची डेफिनेशन आहे, अ बॉडी विच गेट्स परमनंटली डिफॉर्म्ड अंडर द ऍक्शन ऑफ लोड अँड नॉट गेट इट्स ओरिजिनल साईज अँड शेप आफ्टर द रिमूव्हल ऑफ लोड इज कॉल्ड ॲज प्लास्टिक बॉडी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय केलेला असतो, तो फोर्स काढून घेतल्यानंतर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल साईज अँड शेप मध्ये येत नाही. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मड किंवा क्ले, चिखल. आपण चिखलाचे गोळे करत होतो लहानपणी. असा जो काही एखादा चिखलाचा गोळा आहे, त्या चिखलाच्या गोळ्यावरती जर आपण एखादा लोड अप्लाय केला तर तो काय होतोय, रेक्टँग्युलर मध्ये कन्वर्ट होतोय, जो की पहिल्यांदा काय असतं, तुमचा सर्क्युलर असतोय. मग ज्यावेळेस तुम्ही त्याचा लोड काढून घेताल परत ते सर्क्युलर होतंय का, ते सर्क्युलर होत नाही. तर अशा बॉडीला आपण काय म्हणणार, प्लास्टिक बॉडी म्हणणार. लक्षात. त्यानंतर नेक्स्ट आहे रिजिड बॉडी. Rigid body, a body which does not undergo any changes in its dimension under the action of external load is called as rigid body. म्हणजे रिजिड बॉडी म्हणजे कुठली बॉडी, अशी एक बॉडी की जी परमनंटली काय रिजिड आहे. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कितीही फोर्सेस जर अप्लाय केले तर त्या फोर्सेसचा त्या बॉडीवरती कसल्याच पद्धतीचा इफेक्ट हा जाणून येत नाही. अशा बॉडीला आपण काय म्हणणार, रिजिड बॉडी म्हणणार. तर फर्स्ट इलास्टिक बॉडी आपण कशाला म्हणलेला आहे, ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यानंतर तो फोर्स आपण काढून घेतल्यानंतर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येते, त्याला आपण इलास्टिक बॉडी म्हणतो. सेकंड बॉडी आहे आपली प्लास्टिक बॉडी. प्लास्टिक बॉडी आणि इलास्टिक बॉडी मध्ये चेंज काय सांगितलं आपण, ज्यावेळेस आपण त्याचा लोड काढून घेणार आहोत त्यावेळेस ती बॉडी काय असते, त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येत नाही. आणि रिजिड बॉडी आपण कशाला म्हणणार आहोत, ज्या बॉडीवरती कुठल्याच एक्सटर्नल लोडचा अफेक्ट होत नाही, अशा बॉडीला आपण काय म्हणणार, रिजिड बॉडी म्हणणार. हे तिन्ही क्लासिफिकेशन तुमचं बॉडीच्या बाबतीत अशा पद्धतीने आहे. मग कुठं ना कुठं ना आपल्याला हे प्लास्टिक मटेरियल, रिजिड मटेरियल हे आपल्याला काय होणार आहे, पाहायला भेटणार किंवा युटिलाइज होणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट आहे आपलं, नेक्स्ट पार्ट आहे आपला मेन पार्ट, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन मधला. तर सिंपल वर्ड मध्ये किंवा मराठी वर्ड मध्ये जर स्ट्रेस आणि स्ट्रेन याला जर डिफाईन करायचं म्हणलं तर स्ट्रेस म्हणजे काय असतं, आपला ताण असतो, आणि स्ट्रेन म्हणजे काय असतं, तणाव असते. तर आपण बरेच वेळेस हे वर्ड ऐकले, ताण, ताण आणि तणाव. माईक विनाकारण चालू करू नका रे. हे जे काही स्ट्रेस अँड स्ट्रेन आहे, तर स्ट्रेस म्हणजे शक्यतो काय असणार आहे, ताण असणार आहे, आणि स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे, तणाव असणार आहे. तर इन वर्ड्स किंवा अदर वर्ड्स, तर स्ट्रेस जर डिफाईन करायचं म्हणलं, द इंटरनल रेजिस्टन्स फोर्स डेव्हलप्ड पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. द इंटरनल रेजिस्टन्स force developed per unit cross section area is called as stress. It is also called as normal stress. It is denoted by sigma. किंवा other words मध्ये जर आपल्याला स्ट्रेस हा डिफाइन करायचा असेल तर सिम्पली सिग्मा किंवा स्ट्रेस इज इक्वल टू काय, P by A आहे. म्हणजे फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया असं त्याला आपण काय म्हणणार, किंवा सिम्पली आपल्याला तसं डिफाइन करता येईल. स्टँडर्ड जी डेफिनेशन आहे ती स्टँडर्ड डेफिनेशन काय सांगते, इट इज द इंटरनल रेजिस्टन्स फोर्स डेव्हलप्ड पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. म्हणजे प्रत्येक क्रॉस सेक्शन एरियाला त्या बॉडीमध्ये किंवा त्या मेंबर मध्ये जे स्ट्रेसेस जनरेट होणार आहेत त्याला आपण काय म्हणणार, नॉर्मल स्ट्रेस किंवा स्ट्रेस म्हणणार. मग हे स्ट्रेसेस कुणामुळे जनरेट होणार आहेत, तर हे स्ट्रेसेस पी मुळे जनरेट होणार आहेत. तर पी म्हणजे काय असणार, आपला फोर्स असणार आहे किंवा लोड असणार आहे.
जो की त्या बॉडीवरती आपण काय करणार आहोत, ऍक्ट करणार आहोत. लक्षात, कुठल्याही मेंबर मध्ये किंवा कुठल्याही बॉडी मध्ये स्ट्रेसेस कधी जनरेट होणार आहेत? हॅलो, फोर्स अप्लाय केल्यानंतर. तर त्याच्यावरती फोर्सेस अप्लाय केल्यानंतरच काय होणार आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेसेस हे जनरेट होणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रेस डिफाईन करताना आपल्याला फोर्स हा इम्पॉर्टंट आहे. लक्षात, आणि ते जे काही स्ट्रेसेस आहेत ते मेजर करताना आपण काय करणार, पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया मेजर करणार. म्हणून स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला काय होणार आहे, म्हणजे सिम्पली जर आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करा म्हणून जर सांगितलं तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, फोर्स डिवायडेड बाय एरिया. मग फोर्सचं युनिट काय असतं आपलं, न्यूटन किंवा किलो न्यूटन असते. हो सर. किलो न्यूटन किंवा न्यूटन, आणि एरियाचं युनिट काय असतं आपलं, मीटर स्क्वेअर किंवा mm स्क्वेअर. लक्षात, तर हे दोन युनिट्सचा वापर करून तुमचं फायनली हा, जर कोण माईक जर म्यूट करत नसेल सारखं सारखं तर मी रिमूव्ह करणार आहे. काय, मी आता दोघांना रिमूव्ह केले बघा. त्याच्यामुळे माईक शक्यतो तुमचे म्यूट करा. जर आवाज वगैरे ऐकू येत नसेल तर सांगा चॅट बॉक्स मध्ये. आणि जे काही इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या इन्स्ट्रक्शन सुद्धा चॅट बॉक्स मध्ये मदतीच्या सहाय्याने तुम्ही सांगू शकतात मला, सर इन्स्ट्रक्शन पोहोचल्यात, येस सर, नो सर, अशा पद्धतीने, ओके सर. चॅट बॉक्स मध्ये बोलायचं, माईक चालू करायचं. हॅलो इंडे मॅडम. हा सर बोला. आहेत ना तुम्ही? हॅलो. हा सर आहे मी घेतलं. हो, आवाज जर ऐकू वगैरे येत नसेल तर इन्फॉर्म करा मला. नाही नाही सर, क्लिअरली येत आहे तुमचा आवाज. चालतंय, करतो मी कंटिन्यू. हा, हो हो. तर स्ट्रेस डिफाईन करताना आपण काय करणार, फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे आपला काय असणार आहे, स्ट्रेस असणार आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपली बॉडी. जर आपल्या बॉडीवरती एखादी बॅग आपण पुटअप केली तर आपल्या बॉडीवरती तरी काहीतरी त्याचा काय होतंय, इफेक्ट होत आहे. म्हणजे बॅग म्हणजे काय, किंवा एखादं पोतं, ते पोतं म्हणजे काय, आपल्या बॉडीवरती आलेला लोड आहे. मग त्या पोत्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काहीतरी इफेक्ट होतात. ते इफेक्ट म्हणजे काय असणार आहे, ते इंटरनल स्ट्रेसेस असणार आहे किंवा इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. तर इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात काय, त्या बॅगला अपोज करणारे काहीतरी फोर्सेस आपल्या बॉडीमधनं काय होते, ते जनरेट होते. त्याला आपण सिम्पली काय म्हणणार, स्ट्रेस म्हणणार. असे जे काही स्ट्रेसेस आहेत, ते स्ट्रेसेस हे प्रत्येक बॉडीमध्ये जनरेट होतात आफ्टर द अप्लाइड ऑफ लोड. त्यानंतर जर नोटेशन्स पाहिले तर P म्हणजे काय असणार आहे, तुमचा अप्लाइड फोर्स असणार आहे. A म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. त्यानंतर आणि सिग्मा म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेस असणार आहे. तर आपल्याला मॉस मधला पहिला फॉर्म्युला भेटलेला आहे स्ट्रेसचा, सिग्मा इज इक्वल टू P बाय A. त्यानंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. टाइप्स ऑफ स्ट्रेसेस मध्ये फर्स्ट टाइप आहे डायरेक्ट स्ट्रेस और नॉर्मल स्ट्रेस. तर हे डायरेक्ट स्ट्रेस और नॉर्मल स्ट्रेस डिफाईन परत क्लासिफाय झालेले आहेत, टेन्साइल स्ट्रेस अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. त्यानंतर नेक्स्ट आहे शियर स्ट्रेस. त्यानंतर नेक्स्ट आहे बेंडिंग स्ट्रेस. त्यानंतर आहे टॉर्शनल स्ट्रेस. लक्षात करा, हे एवढं क्लासिफिकेशन आहे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस. हे क्लासिफिकेशन आपण पुढं नेक्स्ट चॅप्टर मध्ये किंवा नेक्स्ट बीट मध्ये आपण काय करणार, डिटेल मध्ये पाहणार आहोत. टाइप्स ऑफ स्ट्रेसेस मध्ये मेन क्लासिफिकेशन 3 आहे, नॉर्मल स्ट्रेस, शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस हा परत 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, टेन्साइल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस.
त्यानंतर नेक्स्ट आहे स्ट्रेन. When a body of elastic material is acted upon by an axial force, it undergoes changes in dimension. This change in dimension per original dimension is called strain. तर स्ट्रेन डिफाइन करताना आपण काय करणार आहोत, इट अंडरगोज चेंज इन डायमेन्शन. म्हणजे एखाद्या बॉडीवरती ज्यावेळेस तुम्ही लोड अप्लाय करणार आहात तर लोड अप्लाय केल्यामुळं त्याच्या डायमेन्शन मध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहेत. मग तो जो काही चेंज आहे त्या चेंजला आपण काय म्हणणार आहोत, स्ट्रेन म्हणणार आहोत. मग स्ट्रेनचं डिफाइन करायचं म्हणलं तर किंवा स्ट्रेनचा जर फॉर्म्युला डिफाइन करायचा म्हणला तर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय होईल आपला, strain is equal to change in dimension to the original dimension. तर हे ओरिजिनल डायमेन्शन केव्हा असणार आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीवरती पहिल्यांदा फोर्स अप्लाय करणार आहोत. म्यूट कर तुझं शिवम कापसे आणि म्यूट कर रे तुझा व्हिडिओ. हॅलो सर, हा आवाज येत नाहीये. मॅडम, तुम्ही ज्यांचे माईक चालू आहेत का त्यांची फक्त नाव लिहून घ्या, तुम्ही दुसरं काहीच करू नका. हो हो, नाही सर, त्या कापसेला काहीतरी विचारायचं वाटतं. मग त्याला सांगितलं ना चॅट बॉक्स मध्ये टाकत जा म्हणून. बर चालेल. साठे हर्षल आहे का, साठे हर्षल आहे, होता की आत्ताच. साठे हर्षल मेसेज कुणाला टाकायलास तू? सर शुभमला, तुम्हाला आला सर तुम्ही नाही. मग नीट बोलायचं, कुणाला जरी बोलत असेल तरी नीटच बोलायचं. शुभमला पाठवलं. आपल्याला जर वापरता येत नसतील सॉफ्टवेअर किंवा काही गोष्टी तर गपचूपच बसायचं, आगाऊपणा करायचं नाही कसलाच. आला लक्षात, नाही तर मी सरळ सरळ व्हिडिओ देईल तुम्हाला आणि व्हिडिओ बघा म्हणून सांगा. चार पाच नाव सांगितले, ते चार पाच नावांनी माईक जेव्हा बोलायचं तेव्हा चालू करायचं, बाकीच्यांनी माईक म्यूटच ठेवायचा आहे. आणि प्रत्येक लेक्चर नंतर आपण शेवटी 5-10 मिनिट ठेवणार सेशन, काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी. स्ट्रेन डिफाइन करताना आपण काय केलेलं आहे, चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. तर डायमेन्शनचे युनिट काय असते, शक्यतो mm स्क्वेअर किंवा mm³ आणि ओरिजिनल डायमेन्शनचे युनिट काय असते, mm स्क्वेअर किंवा mm³. म्हणजे वरचा mm आणि खालचा mm कटल्यानंतर त्याचं जे काही स्ट्रेन आहे त्या स्ट्रेनचे युनिट काय असणार आहे, नो युनिट असणार आहे. लक्षात, त्याच्यामुळे स्ट्रेन नो युनिट आहे. त्यानंतर स्ट्रेनचं जर क्लासिफिकेशन केलं तर टाइप्स ऑफ स्ट्रेन काय, तुमचं फर्स्ट टाइप आहे स्ट्रेनचा टेन्साइल स्ट्रेन, सेकंड टाइप आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. तर हेही दोन्ही लिनियर स्ट्रेनचे काय क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅटरल स्ट्रेन, नेक्स्ट आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आणि लास्ट आहे तुमचा शियर स्ट्रेन. जर स्ट्रेनचं जर क्लासिफिकेशन पाहिलं ट्री डायग्राम मध्ये किंवा फ्लो डायग्राम मध्ये, तर ते क्लासिफिकेशन काय तुमचं लिनियर स्ट्रेन, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आणि शियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन मध्ये दोन आहेत,
टेन्साईल स्ट्रेन आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. आता स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या दोन्हीचा काय एकमेकाला रिलेशन आहे. तर ज्यावेळेस तुमचे टेन्साईल स्ट्रेसेस असतील त्यावेळेस तुमचे काय असणार आहेत टेन्साईल स्ट्रेन असणार आहेत. ज्यावेळेस तुमचे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असणार आहेत त्यावेळेस तुमचे काय असणार आहेत कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन असणार आहेत. तर ह्या सगळे स्ट्रेन आणि स्ट्रेसचे जे काही टाइप्स आहेत हे इन डिटेल आपण पुढे काय करणार कंटिन्यू करणार आहोत. सध्या आपण फर्स्ट डेफिनेशन पाहिलेली आहे स्ट्रेसची. तर फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया हे सिम्पली आपण डिफाइन काय केलेलं आहे स्ट्रेस. आणि स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे स्ट्रेन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रबर बँड आहे. रबर बँडचं एक्झाम्पल आपण का बरं गेलो तर हे सिंपल एक्झाम्पल आहे. ज्यावेळेस आपण रबर बँडला दोन्ही साईडनं पुल करतो तर कुठल्या डायमेन्शन मध्ये चेंजेस होते तर त्याची लेंथ चेंज होते. लक्षात म्हणजे लेंथ त्याची काय होते इन्क्रीज होते. तर ते झालं चेंज इन डायमेन्शन. इथे चेंज इन डायमेन्शन काय होतं तुमचं लेंथ होतं. आणि ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे काय जो काही रबर बँड आहे त्या रबर बँडला आपण फोर्स लावायच्या अगोदर जे डायमेन्शन होतं किंवा जे लेंथ होती त्याला आपण काय म्हणणार ओरिजिनल डायमेन्शन किंवा ओरिजिनल लेंथ म्हणणार. म्हणजे बिफोर अप्लाय द लोड जी लेंथ असणार आहे किंवा जे डायमेन्शन असणार आहे त्या डायमेन्शनला आपण काय म्हणणार ओरिजिनल डायमेन्शन म्हणणार. आणि आफ्टर अप्लाइंग द लोड त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतील त्या चेंजेसला आपण काय म्हणणार चेंज इन लेंथ और चेंज इन डायमेन्शन. म्हणजे स्ट्रेन किंवा सेकंड फॉर्म्युला आपल्याला कुठला भेटलेला चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. तर लिनियर स्ट्रेन हे जर डिफाइन करायचं म्हणलं तर लिनियर म्हणजे काय लेंथ वाईज. when the body of elastic material is subjected to load then there is change in length in the direction of applied force. This change in length per original length is called as linear strain. म्हणजे linear strain म्हणजे काय असणार आहे change in length to the original length. त्याला आपण काय केलेला आहे linear strain म्हणून डिफाइन केला आहे. तर हा आपला सेकंड फॉर्म्युला आहे स्मॉल e इज इक्वल टू डेल्टा एल डिवाइडेड बाय एल. तर डेल्टा एल म्हणजे काय असणार आहे चेंज इन लेंथ आणि कॅपिटल एल म्हणजे काय असणार आहे ओरिजिनल लेंथ. तर दोन्ही लेंथ आहेत त्याच्यामुळे दोन्हीचं युनिट काय असणार आहे mm असणार आहे किंवा मीटर असणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रेन ही काय तुमची युनिटलेस क्वांटिटी आहे.